7 वर्ष उपसभापती 4 टर्म आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हेंना एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा आमदारकीचं गिफ्ट दिले. खरं तर त्यांना पुन्हा संधी देण्यावरून शिवसेनेत मोठा विरोध होता. मात्र बाळासाहेबांच्या विश्वासू 2002 पासून आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हेंना उमेदवारी देत शिंदेंनी चांगली चाल खेळली आहे. ती म्हणजे ऍडजस्टमेंट पॉलिटिक्स आणि गोऱ्हेंची निष्ठा या दोन्ही गोष्टी यावेळी कामी आल्यात. त्या कशा कामी आल्या, नेमकं यावेळी काय खेळी एकनाथ शिंदेंनी केली, चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. विधान परिषदेचे 9 आमदार येत्या 13 मे रोजी निवृत्त होतात. त्यांच्या रिक्त जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होती. या निवडणुकीसाठी 30 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. आता विधान परिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 ते 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 57 आमदार असल्यामुळे अतिरिक्त मतांची बेगामी साधून एकाहून अधिक जागा जिंकण्याची रणनीती शिंदे गट आखत असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे, उदय सामंत यांनी बच्चू कडू यांना घेऊन विधान भवनात प्रवेश केला. त्याआधीच बच्चू कडूंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला होता. कडूंनी शिवसेनेचं भगवं उपर्ण धारण केलं होतं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात या नेत्यांची चर्चा झाली. यानंतर दोन्ही उमेदवारांनी शिंदे यांच्या उपस्थितीत अर्थात नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी अर्ज दाखल केले. खरं तर उमेदवारीसाठी बच्चू कडू, नीलम गोऱ्हे आणि एखाद्या तिसऱ्याच नावाची चर्चा रंगली होती. मात्र अखेर नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली. 2002 पासून सातत्याने विधान परिषदेत काम करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांच्यावरच विश्वास दाखवत शिंदेंनी त्यांना परत संधी दिली. तसं पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा होती. राज्यसभाप्रमाणेच यावेळी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर होता. त्यातच नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारीला काही मंत्री आणि शिवसेनेतीलच नेत्यांचा विरोध होता अशी माहिती समोर आली. मात्र तरीही हा विरोध झुगारून एकनाथ शिंदेंनी अखेर नीलम गोऱ्हे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची उमेदवारी जाहीर केली. आता यावेळी एकनाथ शिंदेंनी काय डाव खेळलाय तर बघा. विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आपणच मूळ शिवसेना असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. कारण महाविकास आघाडीला विधान परिषदेची एक जागा मिळाली, ती उद्धव ठाकरे गटाकडे गेली. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी स्वतःहून या शर्यतीतून माघार घेतली. सुषमा अंधारे यांना विधान परिषदेत पाठवण्यात यावं असं म्हणलं जात होतं. मात्र सुषमा अंधारे यांना डावलत अंबादास दानवे यांना संधी देण्यात आली. या उलट शिंदे गटाकडून चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या बच्चू कडू यांना पुढे करण्याची चर्चा रंगली. याआधी राज्यसभेसाठी शिंदेंनी असाच निर्णय घेत ज्योती वाघमारे यांना संधी दिली होती. या सगळ्या निर्णयामधून शिंदे गट कार्यकर्त्यांना संधी देणारी शिवसेना असा संदेश देत मूळ शिवसेनेची ओळख आपल्याकडेच असल्याचं राजकीय चित्र उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं स्पष्ट होतंय. मग नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यामागं शिंदेची काय खेळी होती हे जाणून घेण्याआधी आपल्याला नीलम गोऱ्हे यांचं राजकारण थोडंसं समजून घ्यावं लागेल. नीलम गोऱ्हे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्या पारंपरिक अर्थात हाडाच्या शिवसैनिक नव्हत्या असं दिसतं. शिवसेनेत येण्यापूर्वी त्यांनी अनेक राजकीय टप्पे पार केलेत. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या गोऱ्हे यांनी BMMS शिक्षण घेतलं आहे. सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी युक्रांद या चळवळीतून केली. दलित, शोषित, मजूर आणि स्त्री मुक्तीच्या प्रश्नावर त्यांनी काम केले. यानंतर त्या प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष भारिपमध्ये दाखल झाल्या. या पक्षाच्या तिकिटावर त्यांनी विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका लढवल्या. मात्र त्यांना यश आलं नाही. यानंतर काही काळ त्यांनी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात RPIA मध्ये काम केलं. भारिप आणि रिपाई या दोन्ही पक्षांचा मुख्य आधार दलित राजकारण होता. व्यापक राजकीय विस्तारासाठी मर्यादा असल्याचं त्यांना नंतर जाणवलं आणि म्हणून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र तिथंही त्या फार काळ टिकल्या नाहीत. शेवटी 22 फेब्रुवारी 1998 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिवसेनेत पुण्याची जबाबदारी घेतली आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वेगळंच वळण मिळालं. 4 वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केल्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी 2002 साली विधान परिषदेची आमदारकी दिली. त्यानंतर 2008 मध्ये देखील त्या विधान परिषदेच्या आमदार राहिल्या. 2008 नंतर ठाकरे गटाची अर्थात शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे गेल्यानंतर ठाकरेंनी देखील 2014 आणि 2020 अशा दोन्ही वेळी त्यांना आमदारकीची संधी दिली होती. आणि पुढे जेव्हा शिवसेनेत बंड झालं तेव्हा बंडानंतर उशिरा का होईना मात्र एकनाथ शिंदेची साथ देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि हाच त्यांचा राजकारणातील चौथा टप्पा मानला जातो.
म्हणजेच 25 ते 24 वर्ष सत्तेत टिकून राहणं प्रत्येकाला जमेलच असं नाही आणि ते जमवणारे काही मोजकेच नेते आपल्याला दिसतात, ज्यात नीलम गोऱ्हे यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यामुळे आता त्या आमदार झाल्या तर त्या आमदार म्हणून 25 वर्षाचा प्रवास पूर्ण करतील. पण नीलम गोऱ्हे यांना आमदारकी देण्यामागं नेमकं काय कारण होतं? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नीलम गोऱ्हे या सुरुवातीपासून स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिलांचा प्रश्न मांडणाऱ्या नेत्या म्हणून समोर आल्यात. त्यांचं राजकारण सुरुवातीपासून तसंच राहिले. शिवाय बाळासाहेबांनी त्यांना 2 वेळा आणि ठाकरेंनी त्यांना 2 वेळा आमदारकी दिली आहे. या दरम्यानच त्या काळात म्हणजे या दरम्यानच्या काळात त्यांनी पक्षाची बाजू ठामपणे मांडली. काही काळ जेव्हा त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या तेव्हाही त्यांनी पक्षाची बाजू प्रखरपणे मांडली होती. त्या काळात शिवसेना असो, भाजप असो किंवा इतर मित्र पक्ष असो, नेहमीच त्यांनी सगळ्यांसोबत चांगले राजकीय संबंध प्रस्थापित केले. शिंदे गटात जरी त्या उशिरा गेल्या असल्या तरी त्यांनी पक्षाची भूमिका चांगलीच मांडून धरली होती. या सगळ्या कारणामुळे नीलम गोऱ्हे यांच्या नावाला विरोध असतानाही एकनाथ शिंदेंवरची निष्ठा आणि पक्षाशी आणि इतर पक्षाशी ठेवलेले चांगले संबंध यामुळे त्यांची आमदारकी कायम ठेवत दोन्ही बाजूंनी सेफ चाल खेळली आहे. अर्थात गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात पक्षातून विरोध होता. 4 वेळा विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या गोऱ्हे यांना आता उमेदवारी देऊ नये असा मतप्रवाहही होता या पक्षातील आणि यासाठी पक्षातील महिला जास्त आग्रही होत्या. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता शिंदे यांनी पक्षफुटीच्या काळात साथ देणाऱ्या गोऱ्हे यांच्या नावाला पसंती दिली. पण गोऱ्हे यांची शिंदे निष्ठा देखील उमेदवारी मिळवण्यात वरचढ ठरली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे गोऱ्हेंना उमेदवारी देऊन शिंदेंनी दोन्ही चाली खेळात असं सांगितलं जाते. शिंदेंच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.